11 वर्षांचा एकुलता एक मुलगा स्कूल बसवरती झाड पडून मेला। त्यानंतर एक वृद्ध व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून अंत झाला। दुर्घटना घडल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या कारभाऱ्यांनी निलंबनाच्या तलवारी उगारल्या आहेत। म्हणजे कामाच्या वेळेस महापालिका झोपा काढणार आणि लोकांचे जीव गेल्यानंतर निलंबनाचं फरमान सोडणार। मुंबईकरांचे जीवांचं मात्र कोणालाही काहीही सोयरसुतक नाहीये। या संदर्भातला आपण एक रिपोर्ट बघूया। परवा चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय शालेय मुलानं जीव गमावला। श्रीवास्तव कुटुंबाचा विहान हा एकुलता एक होता। त्याचं कुटुंब अजून धक्क्यातून सावरलेलं नाही। त्याच्यात दुसऱ्या दिवशी साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला। मुंबईकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून दुसरीकडे मुंबई महापालिकेचे कारभारी याला सत्ताधारी जबाबदार की प्रशासन याचा खेळ खेळण्यात मशगूल आहेत। मॅनहोल दुर्घटनेवरून मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी मृत्यूमागे प्रशासनाचा हलगर्जीपणाकडे बोट दाखवले। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी मॅनहोल कुणी समाजकंटकानं उघडं ठेवलं होतं का याकडे बोट केले। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे उपमहापौर यांनी मृत्यूला पालिका आयुक्त अश्विनी भिडेंना जबाबदार धरले। शिंदेंचे आमदार दिलीप लांडे हा घातपात होता का अशी शंका वर्तवत आहेत। म्हणजे कुठलीही दुर्घटना घडो सत्ताधाऱ्यांची जबाबदारी शून्य असते। हे लोण आता मुंबई महापालिकेपर्यंत पोहोचले। जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केलेला दिसतो। मुंबई महापालिकेचं कुठलंही काम तिथं मॅनहोल उघडं करण्याचं नव्हतं, तरी देखील हे मॅनहोल उघडं का राहिलं? कुठल्या समाजकंटकानं ते उघडं केलं का? कुठल्या खासगी कंत्राटदारांनी ते उघडं केलं का? आणि ते का उघडं ठेवलं आणि त्याच्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी अशा पद्धतीने बेपत्ता झालेला आहे। हे चौकशीचा भाग आहे। या प्रकरणामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, कुणालाही सोडलं जाणार नाही। मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त नाही। मुंबईकर हा सुरक्षितपणे घराबाहेर पडला पाहिजे आणि पुन्हा सुरक्षित घरामध्ये आला पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रशासन हे सरकारचंच एक अंग आहे आणि ही जबाबदारी आमची आहे असं म्हणायला कुणीही पुढे आलं नाही। म्हणजे पाहणीवेळी नेते पुढे येणार, शेकडो करोडोंच्या घोषणांवेळी नेते पुढे राहणार। आम्ही नालेसफाई 104% केली हे डंके की चोट पर सांगायलाही नेते पुढे राहणार आणि दुर्घटना घडल्यावर स्वतःचे हात झटकून प्रशासनाला पुढे करणार। एरवी मुंबईच्या महापौर रितू तावडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहतात, मात्र पावसाळीपूर्वीच्या एकही बैठका यंदा सत्ताधाऱ्यांनी घेतलाच नसल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केलाय। प्रशासन जबाबदार आहेच, आता उपमहापौरांनी पण दिलंय आणि माझं म्हणणं आहे ज्या पावसाळ्यापूर्वीच्या मीटिंग्स असतात ते ह्या वेळेला झाल्या नाहीत, या व्हायला पाहिजे होत्या। प्रत्येक नगरसेवकाकडनं तुम्हाला माहिती आली असेल रिक्स कुठे, हाय रिक्स कुठे, काय आहे। आपल्याकडे पद्धत आहे महापालिकेत, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, त्याला ते बॅरिकेड लावायचे असतात झेंडे, आणि त्याच्यावरती मोठा पाऊस असेल तर तिथे व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये भरपूर कामगार घेतले जातात। या 4 महिन्यात ते उभे असतात, ते जाळीवरचा कचरा काढत असतात। या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत। या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे, त्या अभावामुळे या घटना घडतात। का लोकांचा जीव जातोय? पहिला तर पाणी भरायचं लोकांच्या घरात, पण आता तर लोकांचा जीव म्हणजे 3 दिवसात 3 लोकांचा जीव गेला। म्हणजे काय दिवस ठरवलेत का? मला वाटतं ज्या टायमापर्यंत तुम्ही अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवत नाही, कॉन्ट्रॅक्टरवरती FIR करत नाही, हे चालू राहणार। महापौर रितू तावडेंच्या रील्सवरून सुषमा अंधारेंनी टीका करत भाजपला मुंबई सांभाळता येत नाही। 2 दिवसांपूर्वी पाहणी दरम्यान महापौरांच्या समोर एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली। त्यानंतर खबरदारी घेत हे सगळे धोकादायक मॅनहोल झाकणं गरजेचं होतं। मात्र निव्वळ ड्रिल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या तावडे यांनी यात षडयंत्र आहे असा अजब तर्क लावत आपली बुद्धी नको तिथे पणाला लावली। साकीनाक्यामध्ये गेलेल्या बळीला महापौर तावडे यांचा अतिशय गलथान कारभार जबाबदार आहे। एक तर भाजपला मुंबई सांभाळता येत नाही आणि त्यात महापौर पदावर रितू तावडे यांच्यासारखी अतिशय अननुभवी व्यक्ती बसलेली आहे। 2 दिवसापूर्वी त्यांच्या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली
खरं तर एवढी गंभीर घटना घडल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत संपूर्ण मुंबईतले मॅनहोल व्यवस्थित झाकले आहेत का यावर काम करणं अपेक्षित होतं. 2 दिवसामध्ये 3 लोक मॅनहोलमध्ये पडले. आज 60 वर्षीय अन्सारी शेखचा मृत्यू झाला. जबाबदार कोण? याचं उत्तर सरकारमध्ये बसलेल्या तुम्ही लोकांनी द्यावं लागेल, कारण ही जबाबदारी तुमची आहे. या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी. जितक्या तातडीने महापौरांची सोशल मीडिया टीम बॉलिवूड सिनेमांचे ड्रामॅटिक म्युझिक लावून रितू तावडेंचे रील बनवतं, त्याच तातडीने जर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली तर अशी झाडं पडून आणि मॅनहोल उघडे राहून लहान लेकरं आणि वृद्धांचे जीव जाणार नाहीत. जर पालिकेचं ढिम्म प्रशासन महापौरांचं ऐकत नसेल तर किमान त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या वेगवान टीम सारखी माणसं तरी नियुक्त करावीत, अशी माफक अपेक्षा आहे. एक जीव गेल्यानंतर साकीनाक्यात भंगारात 700 रुपयांना मिळणारी लोखंडाची जाळी मॅनहोलवर बसवली गेली. जर मृत्यूच्या आधीच हे काम झालं असतं तर एक जीव वाचू शकला असता. थोडक्यात एका जीवाची किंमत 700 रुपये इतकी ठरली. चेंबूरमध्ये झाड कमकुवत झालंय याची कल्पना पत्राद्वारे उद्यान विभागानं वर्षभर आधी दिली होती. रस्ते बांधताना झाडाभोवती चुकीच्या पद्धतीनं खोदकाम झालं. झाडाची मुळं कमकुवत होऊन ती कधी कोसळू शकतं हे पत्रात स्पष्टपणे नमूद होतं. मात्र वर्षभर मुंबई महापालिका ढाराढूर झोपून राहिली. झाड अखेर एका स्कूल बसवर कोसळलं, ज्यात 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होऊन 4 मुलं जखमी झाली. त्यानंतर जाग आलेल्या पालिकेनं 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. मात्र ज्या माऊलीने आपला पोरगा गमावला तिला महापौर आणि सरकार कोणत्या तोंडानं सामोरं जाणार? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.